पाहूयात आपण आज काही सेंटेन्सेस जे की आपल्याला डेली यूजमध्ये उपयोगी पडतात. उठ आणि निघून जा. हे जर आपल्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल तर कसं म्हणणार आपण? गेट अप अँड गेट लॉस्ट. गेट अप अँड गेट लॉस्ट. मी आज सकाळी 5 वाजता उठले. तर हे कसं म्हणणार आहोत आपण? आय गॉट अप. I got up at 5 a.m. Today. तो आता उभा राहू शकत नाही. तर याचं कसं करणार आहोत आपण? तो आता उभा राहू शकत नाही. He can't get up now. He can't किंवा he cannot पण म्हणू शकतो. He can't get up now. मी सकाळी कधीच लवकर उठत नाही. सकाळी कधीच नाही म्हटण्यासाठी आपण काय यूज करत असतो? तर नेवर. She never gets up early in the morning. She never gets up early in the morning. मी पुढे शिकण्याची कल्पना सोडून दिली. किंवा एखादा आपण काम करत असू तर ते आपण ते सोडून देण्यासाठी पण काही वर्ड्स आपल्याला प्रॉपर यूज करता आले पाहिजेत. तर काय म्हणूयात बघूया या सेंटेन्सला इंग्लिशमध्ये. आय गेव अप द आयडिया ऑफ स्टडी. म्हणजे मी पुढे शिकण्याची कल्पना सोडून दिली. सोडून देण्यालाच आपण काय म्हणत असतो की गिव्ह अप, हार मानणे. थोडक्यात सोडून देणे म्हणजेच काय? हार मानणे. आपण ते काम करायचंच नाही असं डिसाईड करतो आणि ते सोडून देतो. मग हे सेंटेन्स कसं करणार आहोत आपण? आय गेव अप. मी साठी आपण नेहमी आय वापरत असतो. गेव अप सोडून दिलं, हा गिव्हचा पास्ट फॉर्म झाला. आय गेव अप द आयडिया, कल्पनासाठी आयडिया हा वर्ड यूज करतो आपण. ऑफ तर कशाची? शिकण्याची. ऑफ स्टडिंग फर्दर. फर्दर म्हणजे काय? इथून पुढे. त्याने धूम्रपान करणे सोडून दिले. आता इथं पण बघा सोडून दिले म्हणजे काय? सेकंड फॉर्म आलेला आहे. ही गेव अप स्मोकिंग. स्मोकिंग आपण त्याला असं म्हणू शकतो. ही गेव अप स्मोकिंग. त्याने सोडून दिलेलं आहे सगळं. त्याने देशासाठी सर्व काही सोडून दिले. आता त्यानेसाठी काय यूज करणार आपण? नेहमी हीच. दिले बघा इथं पण काय होणार आहे? सेकंड फॉर्मच येणार आहे. ही गेव अप सर्व काहीसाठी आपण यूज करत असतो एव्हरीथिंग. एव्हरीथिंग फॉर द नेशन. त्याने स्वतःला पोलिसाच्या स्वाधीन केले. त्याने स्वतःला पोलिसाच्या स्वाधीन केले म्हणजे काय? बघा केले इथं बघा स्वाधीन केले म्हणजे त्याने डायरेक्ट काय केलेलं आहे? ही गेव अप. ही gave himself up to पोलीस. या पद्धतीने जर असं आपल्याला म्हणायचं असेल तर त्याने ती नोकरी सोडून दिली तर आपण त्याला कसं करणार आहोत? ही गेव अप द जॉब. ही गेव अप द जॉब. सोडून दिले. इथे बघा सोडून दिले, इथं पण सोडून दिले म्हणजे हे काय आहे? हे सगळे सेकंड फॉर्म आहेत. म्हणून इथं गेव अप आपण यूज केलेलं आहे. तर हे सेंटेन्स तुम्हाला तुमच्या डेली रुटीनमध्ये उपयोगी पडतील. थँक्यू.